नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. मात्र या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या राज्यभरामध्ये पडलेल्या पावसाच्या आहेत. आपण पाहूयात वेगवान स्वरूपात. पुण्यात पावसानं कहर केल्या. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत. पुणे पालिकेसमोरचा गाडगीळ पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पुण्यामधील खिलारेवाडी भागात पाणी साचल्यामुळे तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येतंय. ज्येष्ठ नागरिकांना मदत करून प्रशासनानं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. तसंच इतर नागरिकांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. पुण्यामधील कात्रज परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. कात्रजमधील पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पुणे शहराला पावसाचा तडाखा बसलेला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले. संपूर्ण डेक्कन परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरामधील रस्ते पाण्याखाली गेलेत. तर सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडीतील पुंडलिकांचं मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले. मावळ तालुक्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सगळेच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. कुंडमळा इथं असणारी इंद्रायणी नदी सुद्धा दुथडी भरून वाहतीये. कुंडमळा परिसरात कुंडदेवी मातेचं मंदिर देखील पाण्याखाली गेले. पुण्याच्या राजगुरुनगर येथील पोलीस कोठडीमध्ये गुडघाभर पाणी साचले. गेले 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे 4ही पोलीस कोठड्या जलमय झाल्यात. कोठडीत सध्या एकही आरोपी नसून तेथील पोलीस कर्मचारीच पाणी काढण्याचं काम करत आहेत. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर त्याचा फटका शहरातील ताडीवाला रोड भागात राहणाऱ्या नागरिकांना बसलाय आणि राजरत्न बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. तर 1.5 ते 2 फुटांपर्यंत घरात पाणी साचले. पुण्यामधलं निंबजनगर पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी छाती इतकं तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पाणी साचल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. पुण्याच्या सुसगाव परिसरामधील महादेवनगर परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचलं असून रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं या परिसरातील नागरिकांची तारांबळ झाली. अनेक ठिकाणी संपर्क तुटला. नागरिकांनी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून मागील 3 वर्षांपासून सुसगाव महादेवनगर परिसरातील हा रोड अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे प्रशासनानं लक्ष देऊन लवकरात लवकर हा रोड बांधावा अशी मागणी नागरिक करत आहेत. पुण्यामधल्या खडकी परिसरामधील चंद्रमणी संघ येथील नाला ओसंडून वाहतोय. त्यामुळे नाल्या शेजारी घरांपर्यंत हे पुराचं पाणी आलेलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर हे पाणी घरांमध्ये शिरण्याची सुद्धा शक्यता असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं उजनी धरणात पाणी वाढण्यास सुरुवात झाली आणि काल संध्याकाळ 6 वाजल्यापासून आतापर्यंत 2 TMC पेक्षा जास्त पाणी हे उजनी धरणात आलंय. सध्या उजनी धरणात 55 TMC इतका पाणी साठा शिल्लक आहे. राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे राजगुरुनगर मार्गे भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून दरड काढण्याचं काम सुरू आहे. तर या परिसरातील अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. लवासामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्यात. तर तिथल्या 3 बंगल्यांवर दरड कोसळलेली असून 3 जण अडकल्याची माहिती समोर येतेय. रामनगर भागात सुद्धा मोठी दरड कोसळल्यामुळे घराचं नुकसान झालंय. तर पडळघर भागात मोठं भूस्खलन झाल्याची माहिती मिळतेय. पुण्यामधल्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जांभळेवाडी
डोंगराचा भाग खचल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले, तर कुंभेवाडीत दरड कोसळल्यामुळे 3 वाड्यांचा संपर्क तुटलाय. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. घरकुल वसाहतीमधील इमारतींमध्ये पाणी शिरलंय, तर पार्किंगचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचं देखील नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर आलाय. त्यामुळे आता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली असून पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्यामधील सिंहगड परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सिंहगड परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गोळेवाडी ते आतकरवाडी सिंहगड पायथा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय आणि काल पावसामुळे काही पर्यटक सुद्धा या ठिकाणी अडकून पडले होते. पिंपरी चिंचवड शहरामधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे तिथले नागरिक अडकून पडलेत. पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल परिसरात साधारण 2 ते 3 हजार नागरिक बिल्डिंगमध्ये अडकून असल्याची माहिती रहिवाशांकडून मिळते. मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या वल्लभनगर येथील तुकाराम नगरकडे जाणाऱ्या अंडरपास रोडवर पाणी साचले, तर एसटी स्टँडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील आकुर्डी परिसरातील गुरुदेव नगरमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झाले, जनजीवन विस्कळीत झालंय. पाऊस थांबल्याशिवाय पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता कमी आहे. पिंपरीमध्ये एक कार पुराच्या पाण्यात बुडाली. हॉस्पिटलमध्ये जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावरून थेट पुराच्या पाण्यात कोसळली. दरम्यान स्थानिकांनी कारमधील दोघांचे प्राण वाचवले. देहूमधील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाणी शिरलंय. मुख्य मंदिराशेजारी असलेल्या धर्मशाळेचा तळमजला हा संपूर्ण पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे आता शिक्षण संस्थेतील मुलांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलंय. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बावधनमधील शोरूम पाण्याखाली गेलं. त्यामुळे शोरूममधील सामानांचं नुकसान झालंय आणि शोरूम मालकाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. लोणावळ्यामधील सहारा पूल, भुशी धरण, लायन्स पॉइंट या परिसरात पावसानं हा अक्षरशः हाहाकार माजवलाय. सगळे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहतात आणि सुरक्षेच्या कारणास्तव या सगळ्या परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुडघाभर पाणी साचल्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झालेली असून या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून आढावा घेतला. पुण्यामध्ये पुराची भयानक स्थिती असून पूरस्थितीबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलंय, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आणि पुण्यामध्ये प्रशासनाचं लक्षच नाहीये. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना अलर्ट का देण्यात आला नाही, असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय. मुसळधार पावसामुळे आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर आला. त्यामुळे पुलावरील वाहतूक ही बंद करण्यात आली. त्याचबरोबर पुण्यातील पूरस्थितीवरून संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलंय. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली. मात्र या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बजेटमध्ये केंद्र सरकारनं राज्याला दमडी देखील दिली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. राज्यात पूरस्थिती निर्माण झालेल्या परिसरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चाही केली आहे आणि यावेळेस नागरिकांना शक्य ती मदत करा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकप्रतिनिधींना दिले. ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे त्याचा फटका मध्य रेल्वेवर पाहायला मिळतोय. मध्य रेल्वे तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतीये. तर ठाण्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आणि प्रवाशांची गर्दी झाली आहे. तर कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात सकाळी हाल झाले होते.
ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याला सुरुवात झाली, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। ठाण्यामधील शिळफाटा परिसरात कमरेपर्यंत पाणी साचले। अनेक अवैध इमारती, अवैध दुकानं, गाड्यांमुळे डोंगरावरून येणारं पाणी अडवलं जाते आणि ते सखल भागात साचते, त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबले। अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना लोकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। अंबरनाथमधील वालधुनी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे, त्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा गाभाऱ्यामध्ये ते पाणी शिरलेलं असून शिवलिंग देखील पाण्याखाली गेले। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागलाय। तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आता मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। दहिसर पूर्वमधील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर गुडघाभर पाणी साचले। तुंबलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। पालघरच्या वाडा विक्रमगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर कुडूससह परिसराला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे आणि वाडा भागात पावसानं धुमाकूळ घातलाय। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याला सुरुवात झाली। कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी गटारे आणि नाले सफाई न झाल्यामुळे पाणी तुंबलेलं आहे। गणेश मंदिर रोड, नारायणनगर रोड परिसरात पाणी साचल्यानं तिथली वाहतूक बंद आहे। कल्याण मुरबाड नगर महामार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं। बदलापूरमध्ये सुद्धा सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसानं बदलापूर कर्जत रस्ता हा पाण्याखाली गेलाय। मुंबईमधील मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी विहार तलाव ओसंडून वाहू लागलाय। मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे मुंबईकरांना आता काही अंशी दिलासा मिळाला। पनवेलमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा आपटा गावाला बसलेला आहे, तर पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर गेल्यानं नदीचं पाणी हे गावात शिरले। पावसाचा जोर असाच राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहे। रायगडमधील नागोठणे इथं मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेलंय। अंबा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे हे पाणी शहरातील सखल भागात शिरलंय आणि त्यामुळे आता नागोठणेमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नारंगी नदीला सुद्धा पूर आलाय, तर खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावर 4 ते 5 फूट पाणी साचलंय, जे खेडमधील जनजीवन विस्कळीत झालंय। कोल्हापुरामधील चिखली गाव महापुराच्या धास्तीनं पूर्णपणे रिकामी झालंय। 2019ला आलेल्या महापुराचा चिखली गावाला फटका बसला होता, त्यामुळे जवळपास 80% नागरिकांनी गावातून सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय। सांगलीमधील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती। पावसाचा जोर जर आणखी वाढला तर अमळापूर अंकलेखोप येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। प्रशासनाने या पुलावरील वाहतूक सुद्धा बंद केली आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं ओढे नाले ओसंडून वाहू लागलेत। वाई तालुक्यामधल्या जोर या गावाला जोडणाऱ्या 3 चाकव पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे संपर्क तुटलेला आहे। वाई कुत्तरडोह मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे।
वाशिम पाण्यासह हजारो हेक्टरवरील शेती आणि सिंचनाचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे।